परत काय सांगायचं? हा, लेकराला आता मारा. साहेबाला हा. बाबा डबा करून करा. घ्यायचा असतो ना. हो हो आणि शाळा त्यांना नोकरीला जायचं असते. बरोबर ते तर केलंच पाहिजे. हो अवघड आहे गोष्ट नाही करावं पुन्हा पंचायत. बरोबर पण ती रागाच्या बाहेर हो हो डोक्यात बसला. हा सारखं हवा मारायची कसं ते ऐकू जात ते वाजलेलं ते हवा कर, कर, मारायचं. कर, कर, कर. हा तवा लगेच पेटवायचा. तुला ते तवा दनश्री आदळायचा. अरे अरे पांडुरंग, फुटेल की नाही नाही आदळायचा. दुसरा आलं. कोणाच्या काय करायचं पीठ घ्यायचं का ते हे घ्यायचं काय परात घ्यायची किंवा काठवट घ्यायची आणि त्या परातीत पीठ मळायचं. मळताना मळायचं आणि भाकरी करताना कसं करायचं धाप 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 त्या परातीचा समजा का नाही त्या काठवटीचा आवाज समजा गलीमध्ये जावा. अरे 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 एवढं जोर जोरात भाकरी करायला हा. काय बाबा पण असं म्हणजे काय जागरण गोंधळ आहे का? त्यांच्या घरामध्ये काय भानगड आहे व एवढं कसं काय आवाज यायला लागलाय? असं म्हणते शेजारी मध्ये समजून घेत असते अहो, काहीतरी झालं असेल. राम कृष्ण हरे झालं असेल काहीतरी. बरोबर हा. आहे म्हणून आदिमाया शक्तीला भिवून वागलं पाहिजे. अहो आधी माया शक्तीचा पगडा भारी. भारी बरोबर हो. आणि आपल्या देवाचा त्याचा नाही. नाही हा. आता मला सांगा ऐका देवा अहो तुम्ही कधी रानावनात गेला अहो रोज जातो काटा की. कुठं काय अहो आज मी जाऊन आलो. काटा मोडल्याबरोबर काटा म्हणल्यावर अगं आई म्हणतो. बरोबर आहे ना हो ठेच लागले की काय म्हणता ठेस लागले की अरे बापरे. ठेच लागल्यावर हा, ठेस आई, लागले. आई, आई म्हणतात. आई आई म्हणता अगं आई म्हणणार म्हणणार. बर 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 आणि तुम्हाला जर ते महाराजांचा सेवक दिसला फोस अरे बापरे. काय म्हणणार अरे बापरे. काय मोठा जनावर आहे मोठा आहे रे बाबा. म्हणणार खाना तरी मोठा आहे. बरोबर आहे काय होय बाबा. आता कधी वाचलो. बघितला नव्हता रे बापरे आज लय मोठा बघितला. बघा बरं लहान संकष्टाला माया हो आईचं नाव दिलंय होय आणि मोठ्यात मोठं जर संकष्ट आलं आलं तर त्याला महा वडिलांचं नाव दिलं म्हणजे वडिलांचं नाव. आई शिवाय जन्म म्हणजे नाही. लहान संकटाला आईचं नाव हो आणि मोठ्या संकटाला बापाचं नाव. बरोबर आहे नाही का? नाही नाही, ही बरोबर आहे. ही खरी गोष्ट बोला बरं का. आता मला एवढं सांगा. खरं बोललेत बघा दुसरं काय नाही. हो, 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 हो. आई काय माहितीये का यात एवढी गोष्ट खरी बोलले बरं का काय बरोबर आहे. बरोबर काय छोट्या संकटाला आईचं नाव हा आणि मोठ्या संकटाला बापाचं नाव. त्याशिवाय जमत नाही. त्याशिवाय जमत. आता प्रमाण कसं आहे बघा म्हणून तर मी सांगितलंय काय. होय आई विना जन्म नाही होय बापा विना नाव नाही नाव नाही बहिणी विना बोलवण नाही नाही. आहे का मग आता आईचं बी लावायला मग ऐ देवा. भावा विना पाठराखण नाही. होय तुम्हाला सांग आईचं बी नाव लावायला की आता लावायला. बापाचं बी आईचं बी लावायला की आता. बरोबर आहे बरोबर आहे लावायलाच पाहिजे हो दोन्ही एका नाण्याच्या बाजू आहेत. बरोबर आई आहे म्हणून वडिलांना किंमत आहे आणि वडील आहे म्हणून आईला आईला किंमत आहे. ह्यातलं एक जर घसरलं तर संपलं. रामकृष्ण हरी काय नाही का आधार जातो. अहो, ती किती खोटा व्यवस्था पैसा बेकार केली जमतच होती. नाही पुन्हा हा. ती खोटा कोण पैसा विचारित आहे. नाही कोण बोलत नाही त्याचं कारण सांगत नाही आहे. काय करायचं हे एकट्याने एक कोंड्यासारखं आपलं बसायचं निवांत. बरोबर आहे का नाही 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 खरं आहे. असं अवघड आहे म्हणता अवघड आहे. दोघांच्या ह्याच्यामधून आहे का दोन्हीतलं कुणी जाऊ त्याचं कारण मात्रच आहे का नाही हो म्हणून सांगितलंय बघा हा. येताना घेऊन काय, जाताना घेऊन जाशील हो अभिमान धर गुरुजी पाय, हो अभिमान धर गुरुजी पाय, अभिमान धर गुरुजी पाय. अरे ये कान घेऊन आनंद का, कान घेऊन जाशील का, हो अभिमान
अभिमान धरू दर गुरुचे पाय 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 काळ भैरवनाथांचा